नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवळीची पालेभाजी। या भाजीची पानं अशी बारीक असतात आणि लांबट आकाराची असतात। या भाजीची मुळं लालसर गुलाबी रंगाची असतात। याला शेपूसारखा उग्र वासही नसतो। आपण मिरचीचा ठेचा करून घेऊया। त्यासाठी मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या व 6-7 लसूणच्या पाकळ्या घेऊन जाडसर ठेचून घेतलं। चवळीची भाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, बद्धकोष्ठता कमी करून आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते व भूक नियंत्रणात ठेवते। अशा प्रकारे आपण ठेचा तयार करून घेतला। जेवढी आपली पालेभाजीची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा चिरून घ्या। मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला। अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी एका लोखंडी कढईमध्ये तेल ओतलं। पालेभाज्या या लोखंडी कढईमध्येच करायच्या, त्यामुळे आपल्या भाज्यांना चव खूप छान येते। तेल तापल्यावर आपण जो ठेचा बनवला होता ना, तो त्यामध्ये परतून घ्यायचा। आता हिवाळ्यात पालेभाज्या भरपूर येतात, त्यामुळे पालेभाज्या आवर्जून खा। लसूण आणि मिरचीचा असा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा पण त्यामध्ये लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व पुन्हा परतून घेऊया। तुम्ही ही भाजी चिरून सुद्धा करू शकता। ज्यांना भाजीमध्ये खोबरं आवडत असेल तर ते खोबरं सुद्धा घालू शकतात। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली चवळीची पालेभाजी घालूया। भाजीचं पाणी नितळत ठेवलं होतं। आपल्या चॅनेलवर पालेभाज्याचे शॉर्ट टाकलेले आहेत, त्यामध्ये हिरवा माठ, लाल माठ, पालकची भाजी, कांद्याच्या पातीची भाजी, शेपूची भाजी, हे सर्व शॉर्ट तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन बघू शकता। चवळीची पालेभाजी व्यवस्थित परतून घेतली। चवळीच्या पालेभाजीला पाणी घालायची गरज लागत नाही, त्याला आपोआप पाणी सुटतं। त्यानंतर झाकण लावून मी 5 मिनिट वाफेवर भाजी शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंगही बदलला नाही। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, याची चव खूप छान लागते। ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती यांच्याबरोबर तुम्ही ही भाजी खाऊन बघा। आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि हो, छान छान कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।